नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर शहरातील नगर परिषदेच्या जलशुद्धी केंद्रावर। मित्रांनो, या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे, नुकतीच नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे। नवीन कारभारी नगरपालिकेचे निकालानंतर येतील, परंतु प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळं शहरामध्ये मात्र नागरिकांचा पाण्यासाठी शिमगा सुरू आहे। त्याचं कारण असं आहे की 7 ते 8 दिवसाला येणारं पाणी हे 12-13 जवळपास 15 दिवस झाले तरी अहमदपूर शहरातील बहुसंख्य भागाला अद्याप नळाला पाणी आलेले नाही। म्हणून नागरिकांची जी तारांबळ उडालेली आहे त्यावर नगरपालिका प्रशासनाकडून जे काही वेळीच लक्ष द्यायला पाहिजे ते मात्र देण्यात आलेले नाही। नगरपालिकेच्या प्रशासक असलेल्या डॉक्टर मंजुषा लटपटे या निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळं त्यांना नगरपालिकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही। तर नगरपालिकेचे जे शिव आहेत ते चाकूरच्या शिवकडे आपल्या नगरपालिकेचा प्रभारी कारभार आहे। म्हणजे इथं आपल्याकडे रेग्युलर शिव जे लोमटे साहेब होते ते नाहीत, चाकूरच्या शिवकडे प्रभारी पदभार असल्यामुळं ते कधी इथं येतात आणि त्यांचे रुटीन कामं बघून ते जातात। आणि जे कर्मचारी आहेत पाणी पुरवठ्याचे त्यांच्यात अंतर्गत मेळ नसल्यामुळं, ताळमेळ नाही, त्यांच्यात लाटाळ्या लागल्यामुळं शहरातील पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन ही वारंवार फुटत आहे। आता तर असं सांगण्यात आलेलं आहे की लिंबोटी येथील जी मुख्य पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आहे तिथंच बिघाड झालेला आहे। म्हणजे तिथून येणारं पाणी या जलशुद्धीकरण केंद्रात येत नसल्यामुळं सध्या शहराचा पाणी पुरवठा बंद झालेला आहे। मित्रांनो, नगरपालिका प्रशासनानं त्या वेळी ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या वेळीच लक्ष देऊन पाणी शहराचा सुरळीत पाणी पुरवठा सुरू राहील याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। हे जलशुद्धीकरण केंद्र बघू शकता आपण, इथं नगरपालिकेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे। या ठिकाणी जे आहे ते या केंद्रामध्ये जे पाणी येतं ते इथून ते शुद्धीकरण केंद्राकडे पाठवलं जातं। इकडे जे समोर आहे तिथं पाणी येऊन पडतं, या लिंबोटी धरणावरून येणारं पाणी या मुख्य ह्याच्यातून त्या इथे येऊन पडतं, ते सध्या बंद आहेत। तुरटी वगैरे ब्लिचिंग पावडर जे आहे ते अशा पद्धतीने टाकली जाते। हे सर्व या ठिकाणी आहे। आणि विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचा जो कर्मचारी होता, ज्याला गावातील सर्व पाईपलाईन कर्मचारी, गुत्तेदार अशी सर्वांची इत्थंभूत माहिती होती, ते शेख मुसा हे नुकतेच काही महिन्यापूर्वी निवृत्त झालेले आहेत। त्यामुळं एकंदरच या पाणी पुरवठा योजना विभागामध्ये नगरपालिकेच्या गोंधळाची परिस्थिती निर्माण आहे। म्हणजे नेमका फॉल्ट झाला तर कुणाला सांगावं, ती दुरुस्ती कशी करून घ्यावी, कुठल्या कर्मचाऱ्याला पाठवावं किंवा कर्मचाऱ्यावर कसा अंकुश ठेवावं, वेळेत पाणी सोडले जाईल का, या बाबतीत हे जे नवीन कर्मचारी आहेत ज्यांच्याकडं पाणी पुरवठा विभागाचा पदभार देण्यात आलेला आहे ते अनभिज्ञ आहेत। म्हणून या ठिकाणी या जुन्याच कर्मचाऱ्यांना मानधनी तत्वावर का होईना नेमणूक देऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणं नगरपालिकेच्या व शहराच्या हिताच्या दृष्टीनं ते चांगलं राहील, अशी एक चर्चा नागरिकातून ऐकायला मिळत आहे। मित्रांनो, कारण काही असो, पण अहमदपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे सध्या 3:13 वाजलेले आहेत। पाणी शहराला सुरळीत नियमित मिळत नाही, पाईपलाईन निकृष्ट कामामुळे जागोजागी फुटत आहेत। या सर्व गोष्टी असताना नुकतंच नगरपालिका प्रशासन व तत्कालीन शिव यांनी हा पाणी पुरवठ्याचा जो गुत्तेदार आहे सानप, याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2 कोटी रुपयाचं बिल दिलेलं आहे। यासाठी जीवन प्राधिकरण, नगरपालिका प्रशासन हे जबाबदार आहेत की अशा निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदाराला त्यांनी बिल द्यायला नको होतं, पण ते 2 कोटी रुपयाचं बिल त्या गुत्तेदाराच्या मागच्याच कामाचं काढल्याचं नगरपालिका प्रशासन सांगत आहे। गुत्तेदाराचं काही असो, पण शहराला नियमित सुरळीत पाणी पुरवठा होणं आवश्यक आहे। तो होत नसल्यानं ऐन निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांवर पाण्यासाठी शिमगा करण्याची वेळ नगरपालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागानं आणलेली आहे। याकडं प्रशासक असलेल्या
डॉक्टर उपजिल्हाधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांनी त्वरित लक्ष देऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून त्यांना मुक्तता द्यावी अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मी दिनकर मध्यवार, DDM न्यूजसाठी धन्यवाद.